राहिले, पेपरला जाहिरात दिली आहे एखादा नोकर पाहिजे म्हणून, पण अजून तर काही कोणी आलं नाही। मला इतका थकवा येतो, एक तर काम करायची जास्त सवय नाहीये आणि 8 दिवस झाले तशी मीच काम करून राहिले सगळं। कधी येईल एखादा माणूस, मी तर भोळी अडाणी ठकू, तुमच्या नावाचे लाल लाल कुंकू हे कपाळी, बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का, बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का। कोण आलं, कोण आलं? कोण? शांताबाई तुम्हीच का? हो हो मी शांताबाई। कोण आपण? तुम्ही ते पेपर मध्ये जाहिरात तुम्हीच दिलती का? हा हा म्हणजे तुम्ही काम पाहिलं आले का? हो हो या ना या ना या ना या। मीच दिली होती पेपर मध्ये जाहिरात। हा मला आहे ना आमच्या शेजारच्यांनी सांगितलं। हा का? हा मला म्हण वाळ्या तुला काय वाचता लिहिता येत नाही, हा पण तुला कामाची गरज आहे ना, मग या बाई इकडे या पत्त्यावर जाय म्हण। हा का? मग मी तुमच्या का आलो। हा मी पेपरला जाहिरात दिली होती ना। हो हो तुमचं नाव काय? माझं नाव शांता आगलावे। हो का? हो मग माझं नाव आहे ना वाळीबा तोंडझोडे, हा असं। पण मला वाळ्याच म्हणते। तुला वाळ्या म्हणते का? वाळ्या वाळ्या। बरं असू दे, मग मी वाळ्या म्हणलं चालेल ना? चालेल ना मालकीन बाई, आम्हाला काम करायचंय तुमच्या घरी। बरं बरं बस ना वाळ्या। हा बसतो बसतो बस बस बस। बसा। हा तर मी काय म्हणते, तुला काय काय काम येते, काय काय करशील तू? हे बा तुम्हाला सांगतो माझं काम। तुम्ही म्हणल्या फरच्या पुसायच्या, पुसले, दरवाजे पुसायच्या, भीती पुसायच्या, स्वयंपाक वगैरे करता येतो। स्वयंपाक पण येतो? हो मी आचारीचे। काय सांगतो? हो हो। अरे वा वा छान छान। आणि हे भांडे घासता येत्या? भांडे घासता येत्या, कपडे धुता येत्या? हो सगळं काम। मग तर काही टेन्शनच नाही, आता सगळं काम व्यवस्थित करायचं। हो हे बघ मी पण इथं एकटीच राहते, माझा नवरा तिकडे विदेशात कामाला आहे। हा मग व्यवस्थित सगळं काम करायचं, तुला पगार पाणी पण भेटल। मी तुला 10,000 रुपये महिना देईल, चालेल ना? किती? 10,000 खाऊन पिऊन? हा अहो लई झाला तो। हा ना? खाऊन पिऊन 10,000 देणार ना? खाऊन पिऊन 10,000 रुपये देणार, चालेल ना? मग चालेल चालेल। बर का हो मालकीन बाई, हा तुम्ही मग एकटेच राहता का इकडं? हा एकटीच राहते मी, नवरा तिकडे राहतो ना। हा इथेच मिळाला का? हा विदेशात। विदेशात? एखादी बाई तुम्ही कामाला ठेवायची। नाही नाही, ते बायांचे ना लय चोचले असतात, असं झालं तसं झालं, ते कोण त्यांचं सहन करणार आहे? हा तिनं काम नसतं केलं, पण तुमच्याशीच गप्पा आणायचं काम केलं। नाही नाही, मला बाई माणूस नाही आवडत कामाला। माणसाला कसं फटफट काम सांगतात, हे कर रे, हे ते कर रे। हा बरोबर। बर चाल मग, चल आता तू करायला सुरुवात कर लगेच। हा काय करू लगेच? काय करू? तुम्ही तर म्हणा करायला सुरुवात कर, लगेच दिल जातो। काम करायला सुरुवात कर ना। मग काम तर सांगा। आता काम हेच बघ, झाडू मारायचा, लादी पुसायची। 8 दिवस झाले मी काही लादी पुसली नाही, माझ्याच्याने काही होत नाही, आणि हेच काम करायची। बर मालकीन बाई, मी लगेच तुमची लादी पुसून घेतो। बर चालेल चालेल, उठ बर मग। पहिला आहे ना मालकीन बाई, थोडा झाडू मारितो म्हणजे वदली घाण निघून येईल। बर तू आला कुठून? मी कुलतांब। हा का? कुलतांब्यावरून आलो, लांबून आलो। मग तिकडं काय तुझा परिवार वगैरे? बर का? माझं परिवार आहे, व्यवस्थित आहे। बायको आहे, एक मुलगा आहे, आई वडील आहे। हा का? हो हो। बर बर। आणि आमची ना मालकीन बाई परिस्थिती लई गरीबी, मी आई वडिलांना एकठाचे, आणि माझ्या सगळं माझ्या भरोशावर आहे। असं इडून माग तिकडे आहे ना, मी माई बायको ऊस तोडायला जायचो। हा का? हा बर। मग आता ऊसाची तोड संपली, मग म्हणलं वाळ्या कुठं तरी काम पाय असं। हा नाही बरं झालं आला, मला पण कामाची म्हणजे नोकराची गरज होती ना। हो हो राहील ना मी तुमच्याकडे। चालेल चालेल, लाग मग कामाला, लादी पुसून घे मग। हो आधी झाडून घेतो, कचरा गोळा करतो। मी मध्ये हा चालेल। ते सगळं झालं का मग मला चहा ठेव। हो हो
आयदा बरं झालं काम भेटून गेलं. कामाची नवाळ्या लय गरज होती. मालकीन बाईचा रूम वगैरे चकाचक करू म्हणजे मग काम आवडलं का मालकीन बाई काही बोलणार नाही. मस्त आर्य गणूचा गोंद्या सोडून दादा रिकामा गावात फिरतोय रे. ऐकल रुपया मानतोय रे. शाळेत जातो तंबाखू खातो. गुरुजीला म्हणतो घेत्या का थोडी. गुरुजीला म्हणतो घेत्या का थोडी. खातो चडी मारितो उडी. रिकामा गावात फिरतोय रे. ऐकल रुपया मानतोय रे. चला आता आहे ना झाडून झालंय. आता आहे ना टपक्यान मालकीन बाई म्हणे फरची पुसायची लगेच बिलगतो. आता आहे ना चाल पटक्यान फरची पुसून घेतो म्हणजे मग डोक्याचा ताण मिटेल. मस्त निघते रे. वाळ्या झाली का फरची पुसून? हो झाली मालकीन बाई. थांब थोडं राहिले एवढं एवढं डोकं. बरं चहा ठेवतो थोडा मला. हो लगेच लगेच. आता आहे ना झालाय चहा. आता मालकिनीला नेऊन देतो. मालकीन बाई. हो मालकीन बाई चहा झाला. झाला का चहा? किती वेळ चहा करायला मला. चहा आणच तर तू झोप लागून गेली. अहो पहिलं पातीला घसलं मग स्वच्छ चहा ठेवला. हा का? पिऊन पा मा आजचा चहा. हा कस काय मालकीन बाई? एकच नंबर चहा केला रे वाळा. आणि मग वा वा. आश्चर्य होतो काही दिवस माहितीये का? हा का? हो. आता काय आता मस्त मस्त स्वयंपाक करून मला खाऊ घालशील तू. हो आता तुम्ही याच्यापेक्षा ताज्या वशाल. हा का? हो तुमची बॉडी सुधरेल. अरे वा वा. मागचं खाऊन पाय एकदा. बर बर चालेल चालेल. बरं मी काय म्हणते आता चहा पिऊन झाला का? बर दर आता माझं एक काम कर. काय? माझे ना थोडेसे पाय दाबून दे. माझे ना थोडे पाय दाबून दे. हात दाबून दे आणि डोक्याची थोडी मालिश करून दे. डोक्याची मालिश? हा का? हा करीत करीत. माझं तर पहिला गडी होता ना तो सगळं करायचा. डोक्याची मालिश करायचा. पायांना तेल लावून द्यायचा. हातांना तेल लावून हात असे चोळून द्यायचा. दाबून द्यायचा. म्हणजे तुमचं सगळं दाबून द्यायचं. हात पाय हात पाय. हा म्हणजे हात पाय डोक्याची मालिश. हा हा बर चालेल. का मालकीन बाई हा तुम्हाला एक सांगू का? हा बोल ना मालकीन बाई. हा मी ना आज पोत खूप कामं केली. लादी पुसली. स्वयंपाक केला. हा डोकं चोळायचे आणि हात पाय दाबायचं काम मी केलंच नाही. हा का? मग तुला काही फुकटचं पगार द्यायचा का? नाही आता तुम्ही तुमच्या का मी नवीन आहे हा तेव्हा आता मी करीलच. तुम्ही सांगितलं ते काम. हा नाही करावंच लागल. जा ते कप ठेवून ये. जा. आलो मग कप ठेवून आलो. हा जाय. जरा वाढवाच दिसतोय म्हणून डोकं चोळायचं आणि हातपाय दाबायचं काम नाही केलं. मग तुला काही 10,000 रुपये का फुकटचे द्यायचे का? वा रे वा. मेरे सपनों का ओ राजा मेरे दिल का ओ राजकुमार मैं तो उसकी दीवानी बनोगी. उस पे आने लगा मुझको प्यार करती हूँ उसका मैं अब इंतजार. ला 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 हटा सावन की कटा. चला आता ना वाळ्यातून मस्त मालिश करून घेते डोक्याची. मस्त डोक्याला तेल वगैरे लावून घेते. ला 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 ला. वाळ्या कुठे गेला? वाळ्या
हो आलो आलो चल लवकर ये, तेलाची बाटली घेऊन. आलो आलो. ये भांडे घशीत होतो आलो. ते भांडे राहू दे, माझ्या डोक्याची आग होऊ राहिली. तेलाची बाटली घेऊन ये लवकर. लगेच आलो मालकीन बाई. हा, एक काम सांगितलं का दुसरंच करीत बसतो. डोक्याला ताप आहे. हे गडी लोक पण आहे ना, काही व्यवस्थित काम नाही करते. यांना नुसता फुकटचा पगार पाहिजे, पैसा पाहिजे नुसता. चला आता मालकीन बाईच्या हातापायांची मालिश करून देऊ. आला का वाया? हा आलो. आता तुमची मालिश करून देतो ना. हा दे ना मग, उभा काय राहिला. हा आलो ना मालकीन बाई. थोडा दम काढा. ते माझ्या रात्रीच्या पायांची आग होती ना. हा हा हा. मग ते तळ पायाला हे चोळीतो ना तेल. हा बर. आधी वर घ्या. हा कर. मालकीन बाई हा तुमचे पाय लय गरम लागत हो. हा, मग ये उन्हाळ्याचे दिवस चालू आहे ना. हा हा. हा, छान मालिश करतो रे. छान वाटतं ना. छान वाटतं बाबा. पाय दाबून दे, माझे पाय आहे ना खूप दुखत राहते रात्रीचे. हो या काय दाबूच राहिलं ना मालकीन बाई. हा पहा बरं. हा, छान वाटलं बरं का. आता वाटतं ना मालकीन बाई हा, तुम्ही असे कामाना झिजेल नाही हा ना. नाही नाही, काम मला होतच नाही ना पहिल्यापासून. मी नेहमी गडीगुडी ठेवीत राहते ना. हा म्हणत तुमचे पाय मऊ मऊ येऊ. हा, सांगितलं तेवढंच कर, बाकीचं नको बोलू. पाहू आता पाय. पाय चोळ जरा, इकडचा पाय पण चोळ. पाहू हात द्या आता. हा, मस्त चोळतो बरं का वाळ्या तू. हात बीत मस्त दाबतो. नाही पहिली मी मालिश करेल ना. हा ना, मग तू तर म्हणे मी काय केलं नाही आतापर्यंत. नाही नाही तिकडे नव्हतो करीत बॉस. पाठ पण लय दुखती माझी. पाठ पण दाबून दे बर का. हा पाठय लागेल. पाहू हा हात द्या. घे. थोडी पाठ दाब बरं. आता पाठीला पण लय कळा लागल्या. हा का. अरे बापरे, छान मालिश करतो रे वाळ्या तू. हा बाई हा, बरं वाटलं का. अरे बाबा एकच नंबर. तो आता हाडकं काडकं पार ढिल्लेच केले माझे. बस बस का. आता डोक्याची करतो. हा, आता डोक्याची मालिश कर बरं. आणखीन बाई हा, आता एक काम करा ना तुम्ही, तेवढं डोकं सोडा ना. हो हो, या काय लगेच. छान मालिश कर बरं का वाळ्या. हो करतो. या बरं तेल. हा, खूप डोकं माझं आहे ना इतकं दुखतंय का. थांबा बरं का तेल घेतोय. हा, खूप डोक्याची नाही तर आग हो राहील. खूप जरा छान मस्त मालिश करा. हा हा हा, पहा कसं वाटतं वाळ्या. अरे बापरे, डोक्याची पण मालिश खूप भारी करतो रे तू. मग मला तर अशी झोपच. कस काय वाटतं मालकीन बाई. अरे लय छान मालिश करतो रे बाबा. झोप येऊ राहिली माझी मला. अहो लगेच नका झोपू, थांबा. वाळ्या झोपला काय. नाही हे तेल घेतो तेल. तू पहिले पुढे मसाज वगैरे करायला जात होता का रे वाळ्या. पहिलं थोडं लहानपणी. हा ना. हो आई बापाच्या आबळ. हा, मग जायचो तेवढे चहा साखर सोडायचो. हा, बर बर. बस आता आहे ना. छान मालिश केली तू. बस ना. हा बस बस. हो एकच नंबर झाली मालिश. बापरे, डोकं असं दुखायचं. थोडं थंडगार झालं बरं का तेलाने. हा ना. उठू का मग आता. हा हा, तू आता आहे ना वाळ्या. वाळ्या आता तू मस्त स्वयंपाक बनव बरं का. बर बर मालकीन बाई हा, तुमच्याशी ना एक बोलायचं. हा का. हा, काय बोलायचंय. थोडं
काम आहे बरं मी काय म्हणते वाळ्या, हा जाय आता स्वयंपाक कर मला. मालकीन बाई हा थांबा 2 मिनिटं, तुमच्याशी मला बोलायचंय. काय बोलायचंय? हा थोडं महत्वाचं आहे. मालकीन बाई हा 4 महिन्यापासून तुम्ही एका महिन्याचा पगार मला दिला नाही. होय हा? असं टमटमा नको बोलू. तुला पगार दिली एक खट्टी, जाय जेवढं सांगितलं तेवढं काम कर. अहो एकखटी म्हणजे मला घरी पैसे द्यायला लागत एकूण माझ्यावरच परपंच अवलंबून बी, माझ्यावरच त्या सगळा परपंच आहे. मला त्यांना पैसे तिकडे द्यावाच लागत तेव्हाच ते मग साखर चहा पावडर येते आणत्या. हा का? मग आता आला नाही कुठे 4 महिने झाले लगे तुला पैसा पाहिजे. पैसा काही झाडाला आहे काय? हेलकावलं का पडला खाली बादा बादा? अहो मालकीन बाई मी 4 महिने तुम्हाला काहीच बोललो नाही. आता बोललो का मला घरी पाठवायचे थोडेफार पैसे. तू उठ रे, जेवढं सांगितलं तेवढं काम कर. मग पगार केव्हा देणार आहे? काय पगार मी देईल. साहेबांचा अजून पगार नाही झाला ना. तुझे मालक आले का मग पगार देईल. मग ते वर्षाने येतील का काय बघू आता. अहो मग वर्षानं ते जर येणार असले तर मी का वर्षभर तुमच्याकडे थांबू काय? तू जरा जास्तच बोलतो वाटत नाही तुला? अहो जास्त नाही मालकीन बाई, तुम्हाला माहिती का मग आम्ही घरी खायचं काय, त्याच्यामुळे मी काम शोधित आलो ना इकडं. तू लय बोलतो. थांब 2 मिनिटं. तू जा ना थोडा माझच मोडते मी. आता काय करते बाई? तुला पैसे पाहिजे ना? हो मग बिगर पैशाचं काय चालतंय? इकडं सर. पाहिले का हे फोटो? पाहिले का हे फोटो? अरे बापरे मालकीन बाई, हे फोटो कशाला काढले? तू माझी अशी मालिश करीतो, पाय चोळीतो, हात दाबितो, पाठण दाबितो, सगळं सांगते ना तुझ्या बायकोला. सांगू का हा माझ्या सोबत घाणेरडे चाळे करतो म्हणून? हे बघ इकडे बघ. पाहिलं ना? हे सगळे फोटो आहे ना आता तुझ्या बायकोला पाठवते मी आणि तिला सांगते तुझा नवरा काय काय चाळे करू राहिला. मी सगळं व्हिडिओ शूट केलंय, तुझे सगळे फोटो काढले. हो मालकीन बाई तुम्ही असं काय करू राहिले? आणि मी तसा माणूस नाही. कसा माणूस आहे तू? अहो मी चांगला माणूस आहे. मी माझ्या पोटाला लागतं, माझ्या घरच्यांच्या पोटाला लागतं म्हणून कामाला आलो. आणि तुम्ही असे फोटो काढले. तुम्हीच सांगितलं ना माई मालिश कर, आमक कर, आणि तुम्ही लगेच फोटो काढून घेत सुटले आणि मा बायकोला दाखवत सुटले. असं नका करू. मी व्हिडिओ चालू करून तिथं ठेवला होता. सगळे व्हिडिओ तुझ्या बायकोला पाठवू का? हो नका हो, तुमच्या पाया पडत. तुला काय लगेच पैसा पाहिजे? कुठून आणायचा पैसा लगेच? अहो असे चाळे करायला तर तुम्हीच लावली, मला मालिश करायला लावली ना. मग काही शिजला का तू? मला काय माहिती तुम्ही व्हिडिओ शिटून काढून राहिले. काय पैसे काय तुला फुकाटचे द्यायचे का हरामाचे? अहो मग पण मी काही वाईट वागलोच नाही ना. जास्त जर बोलला ना तर हे व्हिडिओ फोटो तुझ्या बायकोला पाठव, समजलं का? असं काय करू नका. करू नका ना. मग गपची बसायचं आणि जेव्हा लागेल ना, मला वाटेल ना जेव्हा, तेव्हा मी पगार देईल. तो घ्यायचा मग घरी जायचं, समजलं? मालकीन बाई ठीक आहे चाल. जाय मग कामाला लाग. हा गेला का वाळ्या? कसं वाळ्याला धमकावलं, कशाचे फोटो कशाचे व्हिडिओ. चालला पैसे मागतोय. त्याला जर असं हे दाखवलं नसतं ना का मी असे व्हिडिओ काढले, फोटो काढले, तुझ्या बायकोला दाखवते घाणेरडे, तू माझं डोकं चोळतोय, तर तो लगेच माझ्याकडून पैसे मागितले असे त्याने. जरासा धमकावला ना, गेला निघून. आता आहे ना बाथरूम घसून घेतो बरं का. करायला लागत रे. आले पोहून तो काय संध्याकाळी आराम करतो तेवढाच सारखं उभंच धरत्या, नुसतं कामच करून घ्या. थोडं एवढं टेकलं का मालकीन बाई लगेच म्हणती वाळ्या हे करायचं, वाळ्या ते करायचं. ढाळा रे वाळ्या. पगार द्यायच्या नावानं ना पत्ता. 4 महिने झाले पगार रोखून धरलाय, अजून द्यायना. आलं नसतो तर बरं झालं असतं. दुसरी काम केलं असतं ते परवड, लोक पैसे भेटले असते माहिती का. काय नाग आलो इड आलो तो गुंतून पडलो. जाता येईना फोटो काढला, व्हिडिओ दाखवी सुटली.
म्हणतोय बायकोला मी दाखवीन. म्हणजे किती चेत्री ही मालकीन बाई पाय बरं. याच्यामुळे हिच्या का गणी टिकत नसती काय. जाऊ दे चला आता थोडं राहिलं तेवढं सोडून घेतो आणि काय काम आहे करायचं. मग आता काय इलाज आहे त्याला. चालेल. झालं बाई एकदाच. आईला आता सगळे काम आवाज फोन आला वाटत. आईला घरून बायकोचा फोन आलाय. हॅलो. हा काय ग राधा. हा दादा आजारी झाले. काय झालं. हो बाबू पैसे किती म्हणत्या. 1 लाख. अरे राधा एवढे पैसे आणायचे कुठून. मालकीन तर पैसे देऊ नाही राहिले राधा 4 महिन्याचे बी. ती म्हणते जेव्हा मालक येईल तेव्हा देईल. आता कसं करायचं. आता तोंडात मला ऐकून राहिलं नाही. काय करायचंय. बायपास. बाबू बर करतो काहीतरी. आवाज ठेव ठेव. बापरे आता वडील आजारी झाले. खूप सिरियस आहे. त्यांचं छातीचं बायपास करायचंय. त्याला 1 लाख रुपये लागत आहे. आता ही मालकीन बाईला म्हणतो दिले तर ठीक. मालकीन बाई. हो मालकीन बाई. मालकीन बाई उठून बसा. काय रे बाई. अहो एक अर्जंट काम आहे. काय काम आहे. माझ्या घरून फोन आलता. हा बर मग. माझ्या वडिलांचं आहे ना बायपास करायचंय. हा का. हो माझ्या बायकोचा स्वतःचा फोन आलता. आता मला पैसे तरी द्या. अर्जंट बोलावलंय. तुझं काय काय तरी निघत असतं. आज काय माझी वडील आजारी, उद्या काय बायको आजारी, परवा काय मला आमक करायचंय. माझ्या पगार सारखं तुला सांगितलं ना पैसे. मालकीन बाई चेष्टा नाही करीत. तुमच्या पाया पडतो पण मला पैसे द्या बा. नाही म्हणू नका. कुठून आणायचे पैसे. कुठून आणायचे. मालक अजून येईल. माझ्याकडे पैसे नाहीये. मी तुला पैसे देणार नाहीये. आणि काही जायचं नाहीये. तुझी बायको आहे ना तिकडे. तिच्या सासऱ्यांना पाहिलं गपचीप इथं काम आवरायची. तू गेल्यावर काम कोण करील मग. अहो तुमचं झालं सगळी गोष्ट खरी आहे. पण मग या माझे वडील दवाखान्यात नेले. त्यांचं बायपास करायचंय तिथं. आता एक तर संध्याकाळ झाली. मला झोपू दे. फालतू माझी डोकं लावू नको. तुझ्या रूम मध्ये जाऊन झोपून घेतो. तू निघ बरं. निघ लवकर. निघ म्हणलं निघायचं लगेच. फालतू डोक्याला टेन्शन देऊ राहिलं इथं. मग माझा बाप आजारी नामका आजारी. रुपये देत नाही मी. असंच मरून देते. पैसा दिला का हा लगेच गावी पळून जाईल. मी काही बावट आहे का तुला पैसे द्यायला. मूर्ख कुठला. येडियट. सारखी झोपमोड करून राहिला माझी. देवा झोप आहे ना. वडील तर घरी आजारी आहे. उलट पालट पडतोय तरी झोप आहे ना. मालकीन तर पैसे देत नाही. काय करावं आता. काय निकरट बाई आहे रे. हिचं का दगडाचं काळीज आहे का काय काय माहिती. अरे मा बापाचं तिकडं बायपास करायचंय. पैसा लागतो. अहो एखादी मालकीन म्हणते पैसा घे वाल्या आणि तो बापाला नीट कर. काय करू वाल्या आता. बापाचं ऑपरेशन तर केलंच पाहिजे आणि पैसा तर मिळवलाच पाहिजे तरच माझा बाप नीट होईल. आता काय करावं असं वाटतं. या मालकिनीचा जीव घ्यावा. वाल्या काहीतरी तुला आता डोकं लावायला लागल. काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे. काहीतरी डोकं लावलंच पाहिजे तरच माझा बाप नीट होईल. वाल्या आता मालकीन बाई झोपेली.
काय मालकीन? कुठं चालला तू? थांब 2 मिनिटं. कुठं चालला तू? होय काय ते? दाखव पिशवीत काय? काय नाही काय नाही ते माझे टोपी अरे दाखव. लुंगी लुंगी लुंगी. बाप रे वाळ्या, पैसे माझे दागिने घेऊन चोरी करून पळत होता तू वाळ्या. अहो लाज नाही वाटत तुला? मला जाग आली, खडक्यान कसला तरी आवाज आला म्हणून मी उठले. शरम नाही वाटत तुला? म्हणजे माझ्याच घरचं खातो, माझ्याच घरात चोरी करीत होतो तू, ते बी निम्म्या रात्रीचे. काय रे, काय कमी पडलं तुला? लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत तुला? का चोरी केली सांग लवकर. चोरी केली तू? मालकीन बाई, तुम्ही मारू काय नका, हे तुम्हीच करायला लावलं. तुम्ही मला जर पगार दिला असता तर मी तुमच्या घरात अशी चोरी केली नसती. माझा बाप आजारी येते. मालकीन बाई, तुमच्यामुळे हे मला करणं भाग पडलं. माझा बाप तिकडे मरणाच्या दारात पडलाय. तुम्ही मला पैसे दिले असते तर मी हे केलंच नसतं. अहो 4 महिन्याचा पगार थांबला तर तो सुद्धा तुम्ही दिला नाही. माझा बाप तिकडं मरणाच्या दारात आहे, तर दवाखान्याला पैसे नाही दिले तर मग तुमच्या घरात मी चोरी करू नको, मग काय करू मालकीन बाई? अरे तुला लाज नाही वाटत का? मालकिनीच्या घरात तू चोरी करू राहिला. थांब, तुझे आता हातपाय बांधून टाकी तुला. थांब, तुझे हातपाय बांधून टाक मालकीन बाई. तुला कोंडूनच ठेवते. मालकीन बाई थांबा, माझे हातपाय बांधू नका. अरे तुला एवढा आवाज वाढला? माझे हातपाय बांधायचे नाही. मी माझा बाप तिकडं मरणाच्या दारात पडलाय आणि तुम्ही मला पैसे दिले नाही. तू कसा जातो तुझ्या बापाकडे बघते ना मी. मालकीन बाई, माझ्या अंगाला हात नका लावू. अंगाला हात लाव. मला फिरून बोलतो. तुम्हाला फिरून नाही मालकीन बाई, या वाल्याच्या नादी लागले तुम्ही. आज तळपायाच्या आग मस्तकाला गेली मालकीन बाई. वाळ्या, तू मालकिनीला फिरून बोलतोय का वाळ्या? मालकीन बाई काय करतोय तू? काय करतो मालकीन बाई? आता पोत तुम्हाला तुमचं लई सण केलंय. सोड वाळ्या, सोड. मी लई सण केलं तुमच्या या बोलण्यापायी. माव हे दिवस आले. या बघ वाळ्या, बघ तू पुढचं पाऊल उचलू नको. वाळ्या काय करतोय तू? वाळ्या नाही, तुम्ही नुसतं या वाळ्याचं रक्त पे सुटलं पोत लई सण केलं, मनात ठुलं. वाळ्या सोड वाळ्या. नाही सोडणार. वाळ्या सोड. वाळ्या काय करतोय तू? वाळ्या मर मला असं माहित असतं ना तू लई माझे रे, मी तुला तिथं कामालाच राहिलो नसतो. शांताबाई. वाळ्या गेली मेली, भोग तुझ्या कर्माचे फळ. गरीबाला छळीती नाही ग, या गरीब वाया झालं याला छळीती. चाललं मी माया घरी. तुझे ये दागिने सुद्धा ओपून खाई. मग चाल वाल्या. मला असं वागायचं नव्हतं. पण मला माहित नव्हतं ही मालकीनबाई एवढी तळतळाट या वाल्याचा पाहिजे. 4 महिन्यापूर्वी पगार अटकावला. नको ते काम सांगितलं ते केलं तरी मालकीनबाईंना माझे वडील आजारी झाले, मरणाच्या दारात गेले तर पैसे द्यायना वरून मला दमदाटी दे सुटली. मग मला वाटत नव्हतं मालकीनबाईला मारून टाकावं. माझा नाइलाज होता या गोष्टीला. माझ्या बापासाठी मी हे केलंय आणि चाललो माझ्या बापाकडे मी आता.